एआयच्या या जागतिक शर्यतीतनं आता एक नवीन आणि खूप इंटरेस्टिंग वळण आलंय. म्हणजे बघा, एका बाजूला अमेरिका आणि चीनसारखे मोठे देश आहेत आणि त्यांच्यामध्ये आता भारताकडून एक असा स्पर्धक उतरलाय ज्याची कोणी फारशी अपेक्षा केली नव्हती. तर आज आपण सर्वम एआय याच भारतीय स्टार्टअपच्या प्रवासातून समजून घेणार आहोत की भारत स्वतःच्या एआय भविष्याची पायाभरणी नेमकी कशी करतोय. डॉक्टर विवेक राघवन यांचं हे जे वाक्य आहे ना, ते खरं तर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. या एका वाक्यातून आपल्याला कळतं की भारतासाठी ही एआय क्रांती किती जास्त महत्वाची आहे. म्हणजे हा फक्त टेक्नॉलॉजीचा विषय नाहीये, हा थेट देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. इथे आपण हे समजून घेऊ की भारताला स्वतःच्या म्हणजे होमग्रोन टेक्नॉलॉजीची इतकी जास्त गरज का वाटतेय. तर मग हे सार्वभौम एआय म्हणजे नेमकं काय असतं? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे असं एआय आहे ज्यावर देशाचं पूर्णपणे नियंत्रण असतं. बघा, जसं आपल्या देशासाठी आपलं सैन्य, आपलं चलन महत्त्वाचं आहे, अगदी तसंच आजच्या या डिजिटल जगात स्वतःचं एआय तंत्रज्ञान असणं ही एक स्ट्रॅटेजिक गरज बनली आहे. आता गंमत बघा, हे जे मुद्दे आहेत ना, ते आपल्याला सांगतात की भारत हा अवघड मार्ग का निवडतोय. आपल्या देशाचा जो संवेदनशील डेटा आहे, म्हणजे आरोग्य किंवा आर्थिक व्यवहारांसारखा, तो आपल्याच देशात सुरक्षित राहिला पाहिजे. एआयने आपल्या सगळ्या भाषांमध्ये काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आपण परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहता कामा नये. यासाठी हे सगळं गरजेचं आहे. आणि इथेच आपल्या कथेचा नायक येतो, सर्वम एआय. एक असा स्टार्टअप जो एका प्रचंड मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार झाला आहे. फक्त हे आकडे बघा. सर्वम एआय आणि या जागतिक कंपन्यांमध्ये किती मोठी तफावत आहे हे लगेच लक्षात येईल. एका बाजूला फक्त $41 मिलियन निधी आणि 40-50 लोकांची एक छोटीशी टीम, आणि दुसऱ्या बाजूला अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आणि हजारो संशोधकांची फौज. ही खरंच डेव्हिड विरुद्ध गोलियासची लढाई आहे. डॉक्टर राघवन यांचं हे वाक्य म्हणजे फक्त एक विधान नाहीये, तर ते सर्वम एआयचं मिशन स्टेटमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. भारत सुद्धा जागतिक दर्जाचं एआय तंत्रज्ञान बनू शकतो हे सगळ्या जगाला सिद्ध करून दाखवायचं आहे. चला, आता जरा आणखी खोलात जाऊया आणि बघूया की सर्वम एआयचं तंत्रज्ञान नेमकं इतकं खास का आहे. इथला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर्वम फक्त एखादं प्रॉडक्ट किंवा ॲप नाही बनवत आहे. ते अक्षरशः पायापासून पूर्ण इमारत उभारत आहेत. म्हणजे संपूर्ण टेक्नॉलॉजी स्टॅक. भारतासाठी खास तयार केलेल्या पायाभूत मॉडेल्सपासून ते अगदी व्यवसायांसाठी व्हॉइस एजंट्सपर्यंत सगळं काही ते स्वतः बनवत आहेत. आणि हे आहे त्यांचं एक मोठं यश, सर्वम वन. हे असं लार्ज लँग्वेज मॉडेल आहे जे खास भारताच्या भाषिक विविधतेचा विचार करून इथल्याच डेटावर ट्रेन केलं गेले आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण टेक्नॉलॉजीच्या जगात आकार आणि पैसा ह्याला खूप महत्त्व दिलं जातं. पण ह्याचं उत्तर कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आणि हे आकडे बघा, हे सगळं काही सांगून जातात. भारतीय भाषांच्या बाबतीत सर्वम वन जे फक्त 2 अब्ज पॅरामीटर्सचं मॉडेल आहे, ते लामा 3.1 सारख्या म्हणजे जवळजवळ 4 पट मोठ्या मॉडेलला इतक्या सहज मागे टाकतंय. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे, फक्त मॉडेलचा आकार मोठा असून चालत नाही, तर ते कोणासाठी आणि कशासाठी बनवलंय हे जास्त महत्त्वाचं ठरतं. स्थानिक गरजांसाठी बनवलेलं तंत्रज्ञान किती प्रभावी असू शकतं हेच यातून सिद्ध होतं. चला, आता बघूया की हे तंत्रज्ञान लॅबमधून बाहेर पडून प्रत्यक्षात लोकांच्या आयुष्यात कसा बदल घडवत आहे. तर ही आहे ती मोठी बातमी. सर्वम एआयने चक्क SBI लाईफ इन्शुरन्ससोबत भागीदारी केली आहे आणि यामुळे त्यांचं तंत्रज्ञान आता लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. 8 कोटी! विचार करा जरा, 30-40 लोकांच्या टीमने मोजक्या निधीत बनवलेलं तंत्रज्ञान आता देशातल्या 8 कोटी लोकांच्या सेवेत येणार आहे. यालाच तर म्हणतात तंत्रज्ञानाचं खरं लोकशाहीकरण. आता थोडं मागे जाऊन भारताच्या एआय प्रवासाचं भविष्य आणि त्यापुढील मोठी आव्हानं कोणती आहेत यावर बोलूया. अर्थात हा रस्ता काही सोपा नाहीये. भारताला आणि सर्वमसारख्या कंपन्यांना अजूनही मोठ्या अडथळ्यांवर मात करायची आहे. महागडे GPUs, ट्रेनिंगसाठी डेटाची कमतरता आणि कुशल संशोधकांची गरज ही काही मोठी आव्हानं आहेत. पण ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक राष्ट्रीय रणनीती आता तयार होत आहे. इंडिया एआय मिशनच्या माध्यमातून कॉम्प्युटिंग पॉवर वाढवणं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन देणं आणि सरकारने स्वतः नवीन टेक्नॉलॉजी विकत घेऊन कंपन्यांना पाठिंबा देणं यांसारख्या उपायांवर वेगाने काम सुरू आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न उरतो, आजच्या या डिजिटल जगात स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करणं हे फक्त एक व्यावसायिक ध्येय आहे
की ते आपल्या देशाच्या भविष्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या दीर्घकालीन प्रवासातलं एक अत्यंत गरजेचं पाऊल आहे यावर विचार करायलाच हवा.